नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला लातूर शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ येत आहेत. हे मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत, औसा तालुक्यातल्या लांबजना गावचे. मुक्तेश्वर विद्यालय औसा येथून 5वीपर्यंत शिक्षण केलं. 6वी नंतर ते नवोदय विद्यालयात शिकले. पुन्हा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये 11वी-12वी आणि त्यानंतर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ते MBBS झाले व PGचं शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे इथे घेतलं. पुन्हा औरंगाबादला प्रॅक्टिस केली आणि 2006 पासून स्वतःचं मानसोपचार सल्ला देण्याचं रुग्णालय त्यांचं लातूरमध्ये आहे. अनेक रुग्णांवरती त्यांनी उपचार केलेत. ते केवळ डॉक्टर नाही आहे, ते एक नाट्य कलाकार पण आहेत आणि असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. पण आज आपण त्यांच्याकडून एकूण मानसोपचारची गरज कधी असते आणि अन्य ह्या सगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडून थेट हा विषय समजून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. माझ्या मनात एक सहज प्रश्न आला की मानसोपचार तज्ज्ञांकडे लोकांनी कधी यावं, नेमकं म्हणजे कुठल्या कारणाला, म्हणजे मनोरुग्ण आपण आहोत असं वाटल्यावरच यायला पाहिजे का एखादी शंका कुशंका किंवा ताण आलाय आपल्याला, रात्री झोप लागत नाही वगैरे, अशा वेळेला कधी यायला पाहिजे? तुम्ही असं सांगितलं मी 2006मध्ये माझं हॉस्पिटल सुरू केलं. 2006मध्ये जेव्हा मी हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा मी माझ्या हॉस्पिटलचं नाव ठेवलं होतं सावली मानसोपचार रुग्णालय. अच्छा. म्हणजे त्यातला अभिप्रेत अर्थ असा होता की ज्यांना मानसिक आजार आहे अशा रुग्णांनी जिथं उपचार घ्यावा ते हॉस्पिटल, तेच ती सावली. हां. पण आत्ता मी 4 वर्षापूर्वी जेव्हा मी स्वतःच्या मोठ्या सेटअपमध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस मी त्याचं नामकरण बदललं आणि सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ असं मी त्याचं नाव केलं. म्हणजे त्याचा उद्देश असा होता की मागच्या 17 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या असं लक्षात आलं की फक्त मानसिक आजारी रुग्णांनाच नाही तर ओव्हरऑल जनरल सगळ्या पॉप्युलेशनला कधी ना कधी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असू शकते. मानसिक आजारी लोकांनी डॉक्टरकडे जावं असं जे काही अभिप्रेत आहे, आता त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने आपल्या मानसिक आरोग्य राखण्यासाठी विचार करायला पाहिजे. शारीरिक आरोग्य ही संकल्पना आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो. म्हणजे आपण चांगला आहार घेतो, व्यायाम करतो, जिमला जातो, डॉक्टरांचे सल्ले घेतो. त्याच पद्धतीनं मनाचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. ही संकल्पना अजून आपल्यामध्ये रुजलेली नाही आहे, तर ती रुजणं हे खूप महत्त्वाची बाब आहे. आणि मग आपल्याला लक्षात येईल की मग मानसिक आरोग्य काय कळालं तर मग कुठल्या वेळेला जावं आणि कुठल्या वेळेला स्वतःच्या पातळीवर आपल्याला ते मॅनेज करता येईल. थोडा म्हणजे डिस्टर्ब करतो तुम्हाला. मनाचं आरोग्य तुम्ही एक फार छान संकल्पना मांडली, तर त्याच्यासाठी त्याची मशागत कशी करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळात मानसिक आरोग्य जेव्हा मी म्हणतो त्यामध्ये 3 गोष्टी आम्ही अंतर्भूत धरतो. 3 Ds म्हणूयात आपण: डिसऑर्डर, डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट. अच्छा. डिसऑर्डर म्हणजे असे लोक ज्यांना की मानसिक आजार आहे, डायग्नोजेबल मानसिक आजार आहे की त्याचं निदान केलं जातं आणि त्यासाठी औषधोपचार किंवा इतर अन्य उपचारांची गरज असते. याची संख्या सुद्धा 8 ते 10% आहे जनरल पॉप्युलेशनच्या आणि प्रचंड जास्त प्रमाणात, आणि अजून हेच लोक मानसोपचारापर्यंत पोहोचत नाहीत. दुसरा टप्पा जो डिस्ट्रेसचा मी म्हणालो की म्हणजे ज्यांच्या आयुष्यात ज्यांना आजार नाही आहे पण वेगवेगळ्या विविध कारणांनी ताणतणावांचा त्यांना सामना करावा लागतो आणि हा आपल्या सगळ्यांना करावा लागतो. पण हा डिस्ट्रेस जेव्हा एका सिग्निफिकंट लेवलच्या पलीकडे पोहोचतो आणि त्याचं मॅनेजमेंट वैयक्तिक पातळीवर आपल्याला जमत नाही, अशा वेळेस मात्र आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. आणि जागतिक आरोग्य संघटना असं सांगते की प्रत्येक 10 मधल्या 4 लोकांना कधीतरी सिग्निफिकंट डिस्ट्रेसला सामोरं जावं लागतं आणि मग त्यांना मदतीची गरज असते. तिसरा जो टप्पा आहे त्याला आपण डेव्हलपमेंट असं म्हणालो. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रगतीमध्ये आपल्याला हे माहिती आहे की सकारात्मक मानसिकता असेल, नुसते तुमच्याकडे इंटेलेक्च्युअल स्किल्स असून चालत नाही. तुमचं इमोशनल मॅनेजमेंट, ज्याला आजकाल EQ हा टर्म वापरला जातो, इमोशनल कोशंट, तो जर चांगला नसेल तर तुमच्याकडे बाकीचे स्किल्स असून सुद्धा तुम्ही मागे पडता. त्यामुळे ती सकारात्मक मानसिकता डेव्हलप करणं, जपणं आणि मग त्याचा आपल्या डेव्हलपमेंटमध्ये उपयोग होणं, ह्या 3ही पातळ्यावर. मग त्यामुळे मी गमतीनं असं म्हणत असतो की मग जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, एक आहे सायकॅट्रिस्ट आणि दुसरे आहेत ज्यांना सायकॅट्रिस्टची गरज आहे. त्या अनुषंगानं सगळ्यांना कधी ना कधी ती गरज असू शकते.
मुळात मन ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यामध्ये मन हा काही दिसणारा ऑर्गन नाही आहे. बरोबर. आपल्या मेंदूच्या काही स्पेशलाइज्ड फंक्शन्सना एकत्रित मनानं दिलेलं नाव आहे. आपण विचार करतो, आपल्याला भावना आहेत, आपल्या जाणीवा आहेत आणि त्या तिन्हीला अनुसरून आपलं वर्तन होत असतं. त्यामुळे विचार, भावना, जाणीवा आणि वर्तन यातला विचार, भावना आणि वर्तनाचा जो त्रिकोण आहे तो मन आहे असं आपण म्हणूयात. याच्यानुसार आपण वागत असतो, आपल्या विचार आणि भावनांच्या अनुसार. जोपर्यंत ह्या तिन्हीमध्ये समतोल आहे, म्हणजे आपण त्याला जर त्रिकोणात घेतलं, त्याचे 3 कोण हे विचार, भावना आणि वर्तन आहे, तर हा समभुज त्रिकोण असेल तर मानसिक आरोग्य आहे. म्हणजे तिन्ही बॅलन्समध्ये आहेत. म्हणजे विचार पण ताणलेले नाहीत, भावना पण ताणलेले नाहीत आणि वर्तन पण ताणलेले नाही. ते एकमेकांना पूरक असं ते आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एका कम्फर्ट झोनमध्ये आहात स्वतःसोबत आणि आपल्या वातावरणासोबत. तुम्ही जसं म्हणालात विचार, भावना आणि वर्तन ह्याचा समभुज त्रिकोण व्हावा यासाठी माणसाने काय करायला पाहिजे? मुळात तर पहिल्यांदा याची जाणीव आपली स्वतःची वाढली पाहिजे. म्हणजे मी काय पद्धतीनं विचार करतो, माझ्या भावना कुठल्या कुठल्या येतात आणि मग त्याच्यानुसार माझं वर्तन कसं होतं. बऱ्याचदा आपण आपल्या प्रत्येक वर्तनासाठीची कारणं आपल्या बाहेर शोधत असतो. बरोबर. म्हणजे बाहेरून कितीही कारणं घडली तरी सुद्धा शेवटी माझं वर्तन हे माझ्या विचार आणि भावनांवर अवलंबून असतं. मी माझ्या मनात येणाऱ्या विचारांना, म्हणजे स्पेसिफिकली जेव्हा मला तणावामध्ये नेणारे विचार असतात, माझ्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण करणारे विचार असतात, तर त्याच्यासाठी मी बाहेर कारणं शोधत असतो. याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, म्हणजे घटनांमुळं झालं, व्यक्तींमुळं झालं, एखाद्या परिस्थितीमुळं झालं. जेव्हा आपण आपल्या बाहेरच्या कारणांवर फोकस असतो, आपल्याला मूळ कारण सापडत नाही जे आपल्या आतमध्ये असतं. म्हणजे इव्हन आपल्या हे मानसशास्त्र तर हे सांगतं, पण अध्यात्म पण हेच सांगतं की आत्माची रिपू आपला आणि आत्माची सखा. तर म्हणजे माझ्या विचार भावना जर मला नीटपणे समजून घेता आल्या तर त्यासाठी मला पहिल्यांदा माझ्या विचारांचा अवेअरनेस वाढवावा लागेल, माझ्या भावनांचं मॅनेजमेंट वाढवावं लागेल. मग आपोआप माझ्या वर्तनामध्ये ते यायला लागतं. पण हे आपोआप होत नाही. खरं आहे. जसं आपण शरीर बिल्ड करण्यासाठी व्यायाम करतो शरीराचा, आणि मग माझे मसल्स चांगल्या बिल्ड होतात, त्याच पद्धतीनं माझ्या मनामध्ये जास्तीत जास्त वेळेला रॅशनल म्हणजे योग्य ते विचार येणं, योग्य त्या भावनांमध्ये मला राहता येणं आणि योग्य ते वर्तनातले प्रतिसाद मला देता येणं, हे जर मला करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मला प्रॅक्टिस करावी लागते. आणि त्याच्यासाठी मग माझा स्वतःचा अवेअरनेस, प्रत्येक परिस्थितीमध्ये मी कसा वागतोय, इतरांसोबत मी कसा डील करतोय, माझ्या समोर जर मला चॅलेंजिंग सिच्युएशन आल्या तर त्याला मी कसा फेस करतोय, आणि त्या वेळेसच्या त्या सगळ्या विचार भावनांचं नोटिफिकेशन माझ्या मनामध्ये होत राहिलं आणि मग त्याच्यातली निवड मला योग्य पद्धतीनं करता यायला लागली. मग तो सातत्यानं तो अवेअरनेस मला, म्हणजे शारीरिक आरोग्याच्या चाचण्या आहेत, म्हणजे मसल्स कसे आहेत हे सगळं बाहेरनं दिसतं ना आपल्याला, ओके. पण मनाच्या आरोग्याच्या काही टेस्ट आहेत का आणि त्या केल्या गेल्या पाहिजेत का? म्हणजे आता मनाच्या आरोग्याच्या टेस्ट, तशा काही टेस्ट नक्कीच अवेलेबल आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण काही पर्सनॅलिटी एखाद्याची कशी आहे याचं मोजमाप करू शकतो आणि त्याच्या पर्सनॅलिटीमधले डॉमिनंट ट्रेट्स कुठले आहेत, म्हणजे तो काय पद्धतीनं विचार करणारा, काय पद्धतीनं इमोशनली रिॲक्ट करणार आहे, हे आपल्याला त्या टेस्टच्या माध्यमातून समजतं. काही टेस्ट अशा आहेत मानसशास्त्रीय चाचण्या की ज्याच्या माध्यमातून आजारांचं निदान करायला पण मदत होते. काही चाचण्या जसं ॲप्टिट्यूड टेस्टिंगसारख्या, तुमच्या अभिक्षमता हे करून तुम्हाला पुढं गायडन्स देण्यासारख्या टेस्ट, अशा टेस्ट आमच्या मानसशास्त्रामध्ये वापरल्या जातात. पण तरीही सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो आमचा क्लिनिकल इंटरव्ह्यू. म्हणजे त्या व्यक्तीने दिलेली माहिती, त्याच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती आणि मग त्याच्यामधून त्याच्याबद्दल केलेलं सगळं जजमेंट, याचा जास्त भर असतो. त्यामुळे आमच्यातले डायग्नोसिस हे मोर ऑफ अ क्लिनिकल असतात. म्हणजे आमच्या स्वतःच्या इंटरव्ह्यूवरून आम्ही त्या डायग्नोसिसपर्यंत पोहोचतो. मानसशास्त्रीय चाचण्या ह्या त्याला सपोर्ट करण्यासाठी म्हणून वापरल्या जातात. पण बऱ्याचदा त्याचा वापर सुद्धा कधी कधी खूप जास्त हेल्पफुल ठरू शकतो, जिथं काही स्पेसिफिक गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला निदानापर्यंत पोहोचायचं आहे. जसं म्हणालात की आता प्रत्येक माणसाला कधी ना कधी आयुष्यात मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याची गरज भासते, पण हे नेमकं कधी जावं हे त्याला कळत नाही. तर त्यासाठीचं काय असायला पाहिजे? ॲक्च्युली
जे सायकोलॉजीची जी डेफिनेशन आहे तर ती सायकोलॉजी डेफिनेशन इट इज अ स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर. बरोबर. म्हणजे वर्तनाचा अभ्यास. आता इथं वर्तनाचा अभ्यास का म्हणालाय मी? तो म्हणालो की विचार, भावना, जाणीव आणि वर्तन आहे मन. म्हणजे वर्तन हे दिसणार आहे, म्हणून जे दिसणार आहे त्याचा अभ्यास करता येतो. पण वर्तनाच्या मागचे विचार आणि भावना आपल्याला समजून घ्याव्या लागतात वेगवेगळ्या माध्यमातून. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे त्याच्या स्वतःसाठी किंवा इतरांसाठी त्रासदायक ठरायला लागलं आणि मग त्याचं जे काही स्टिप्युलेटेड त्यानं ठरवलेले गोल्स आहेत त्याच्यापासून तो डेविएट व्हायला लागला आहे. मग ते करिअर विषयक गोल्स असतील, नात्यांमधले गोल्स असतील किंवा आयुष्यात आनंदी राहणं हे जे आपलं मुख्य आहे त्याच्यापासून डेव्हिएशन व्हायला लागलं की कुठंतरी मनाच्या कामामध्ये गडबड व्हायला लागली. मग अशा वेळेस आपल्याला सल्ला घेण्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात मानसिक आजाराची डेफिनेशन अशी करता येईल की विचार, भावना, जाणीवा आणि वर्तनामध्ये झालेला विपरीत बदल ज्याचा त्या व्यक्तीला स्वतःला किंवा इतरांना त्रास होतो त्याला मानसिक आजार म्हणावं. बरोबर. मानसिक ताणतणावांच्या बाबतीमध्ये ज्याला आपण डिस्ट्रेस असं म्हणालो तिथं खूप जास्त डिस्रप्शन झालेलं नसतं, पण त्याचा स्वतःसोबतचा कम्फर्ट, इतरांसोबतचा कम्फर्ट आणि एकंदरीतच त्याचं फंक्शनिंग म्हणजे ते ऑक्युपेशनल फंक्शनिंग असेल किंवा नात्यातलं फंक्शनिंग असेल किंवा समाजातलं फंक्शनिंग असेल याच्यामध्ये डिस्ट्रेस म्हणजे ताण त्याला स्वतःला जाणवायला लागला आहे. तर मग अशा वेळेला आपल्याला आणि कुठलाही म्हणजे आपण रोज जगताना प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसोबत आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं. म्हणजे अगदी सकाळी उठलं आणि पाणी नाही आलं, सकाळी उठलं आणि आपल्याला घाई आहे आणि वीज नाही आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीपासून ते ऑफिसमधले ताण असतील किंवा काही कमिटमेंट असतील ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये व्यक्तिपरत्वे हा ताणाची लेवल बदलते. म्हणजे स्ट्रेस हा नेहमी परसिव्ड असतो. म्हणजे एखादी गोष्ट मला एवढी वाटेल आणि तुम्हाला ती एवढी वाटेल तुमच्या. त्यामुळे माझ्या विचार भावनांचा प्रतिसाद कसा आहे याच्यावर स्ट्रेस आणि डिस्ट्रेस हे वेगवेगळे असू शकतात. म्हणजे काही ताण हे मला पुश करतात माझ्या गोल्सकडं तर ते चांगले आहेत, ते पॉझिटिव्ह आहेत. जे मला कृतीप्रवण बनवतात ते ताण चांगले आहेत, पण जे मला कृतीपासून परावृत्त करतात, गोलपासून परावृत्त करतात तो मात्र ताण त्रासदायक आहे. असे ताण ज्यावेळेस येतात त्याला मला कोप करायला अडचण येते वैयक्तिक पातळीवर, त्यावेळेस मात्र मला मदतीची गरज असते. कधी कधी ही मदत आपल्या जवळचा एखादा करतो आणि मग आपण त्यातून प्रश्न सोडून हे होतो, पण कधी कधी मात्र प्रोफेशनल मदतीचीच गरज असू शकते. मग हे ताण माझ्या एज्युकेशनशी रिलेटेड असतील, हे ताण माझ्या व्यवसायाशी रिलेटेड असतील, हे ताण माझ्या नवरा बायकोच्या नात्यांमधले असतील, हे ताण माझ्या आईवडील मुलांच्या नात्यांमधले असतील, हे ताण भाऊबंधांमधले असतील, अनेक प्रकारचे ताण. जेव्हा तुमच्या कोपिंग तुमची संपली असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही डिस्ट्रेसमध्ये जायला लागतात तर अशा वेळेस तुम्हाला प्रोफेशनलमध्ये तिकडं जायला अजिबात हरकत नाही. आता एक शेवटचा प्रश्न माझ्या मनात आला, कारण हा विषय अतिशय मोठा आहे. हो. की एक तर म्हणजे आपली लोकसंख्या आणि मानसोपचार तज्ज्ञांची संख्या याचं आपल्या देशातलं प्रमाण काय आहे ते, आणि त्यामुळं पुढं कसं म्हणजे असं जायचं कुठं मग, कारण ही संख्याच कमी असल्यामुळं. नाही, हे प्रचंड व्यस्त प्रमाण आहे असं मी म्हणेन. कारण की ज्या मी म्हणाल की 8-10% लोकांना ॲक्यूट सायकॅट्रिक हेल्पची गरज आहे. आपल्या पॉप्युलेशनच्या 8-10% तुम्ही काढले तर ती कोट्यावधींची संख्या आहे. आणि दुर्दैवानं आज आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेले मानसोपचार तज्ज्ञ हे 10,000च्या आसपास आहेत. देशात 10,000च्या आसपास मानसोपचार तज्ज्ञ आहेत. सायकोलॉजिस्ट जे मानसोपचार तज्ज्ञ ज्यांनी MA सायकोलॉजी वगैरे केलेलं आहे आणि जे काउन्सिलिंगचं काम करतात त्यांची संख्या पण अराउंड तेच आहे. सायकॅट्रिक नर्सिंग वगैरे तर अजूनच त्याच्या खाली आहे. त्यामुळं प्रचंड तुटवडा आहे. पण त्यातला दुसरा भाग हा की म्हणजे प्रचंड स्कोप आहे. म्हणजे म्हणजे लोकांनी म्हणजे आता मी जेव्हा 17 वर्षापूर्वी प्रॅक्टिस केली होती त्यावेळेसचा लोकांचा या विषयाकडे बघण्याचा कल हा वेगळा होता. आता हळूहळू बदलायला लागले. म्हणजे माझ्याकडे विद्यार्थी येत आहेत, माझ्याकडे पालक येत आहेत, माझ्याकडे नवरा बायको भांडणं होतं म्हणून येत आहेत, हे जे पूर्वी नव्हतं 10-20 वर्षापूर्वी. म्हणजे आता लोकांमध्येही ते अवेअरनेस वाढायला लागला आहे. आणि जसा अवेअरनेस वाढायला लागला आहे तसं तसं जास्तीत जास्त लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा यावं. जास्त आता मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, सायकोलॉजिस्टची गरज आहे. तर हा एक मोठा क्षेत्र खुला आहे. त्यामुळं जे शिक्षण घेत आहेत सध्या त्यांनीही याच्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून पाहायला पाहिजे. सर धन्यवाद, मनापासून आभार. आपण हा विषय अगदी प्राथमिक माहिती सांगितली आहे. हो. की आमची अपेक्षा अशी आहे की आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही दरमहा एक व्हिडिओ नक्की आणि या तपशीलवार एखादा विषय घेऊन बोलावा अशी एवढी इच्छा आहे. नक्कीच. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.